महापालिका क्षेत्रातील वाढीव मालमत्ता शोधून त्यांना घरपट्टी लागू करण्याचा ठराव तत्कालीन महापौरांनी केला होता। मात्र याचा चुकीचा अर्थ काढून विनाकारण जादा करांची आकारणी केली आहे। ही घरपट्टी वाढ बेकायदेशीर असून तातडीने रद्द करावी अशी मागणी सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे बैठकीत केली आहे। मात्र आयुक्तांनी यावर उत्तर देण्याचं टाळत ही बैठक कायदेशीर नसल्याचं सांगून बैठकीतून निघून गेले। त्यामुळे संतप्त माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी काही माध्यमांचे प्रतिनिधी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना आयुक्तांनी त्यांना धक्काबुक्की करत मोबाईल काढून घेतल्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जातोय। महापालिका क्षेत्रात घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे। या विरोधात आंदोलने सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी या संदर्भात चर्चा माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची मागणी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे करण्यात आली होती। त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेत बैठक झाली। या बैठकीला माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संगीता खोत, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, भाजपाचे पृथ्वीराज पवार, स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील, माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। सांगली शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी हाती घेतली आहे। शहरातील अत्यंत वर्दळीच्या दत्त मारुती रोडवरील अतिक्रमण हटवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे। सुमारे 13 व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले। शहरातील मारुती रस्ता, कापडपेठ, भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी, मांडव, कमानी उभारून रोडवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत। तशा तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या। अतिक्रमण निर्मूलन अधिकारी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात झाली। मारुती रस्ता, कापडपेठ, भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी, मांडव, कमानी उभारून रोडवर अतिक्रमण केले होते। हे अतिक्रमण काढण्यात आले। या मोहिमेत हा संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला। 13 दुकानांसमोरील पत्रे, कापडी शेड, 3 हातगाडी तोडण्यात आलेत। रस्त्यावरील साहित्य हटवण्यात आलं। या मोहिमेत अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी सहभाग घेतला। दरम्यान व्यापाऱ्यांनी अतिक्रमण स्वतः काढून घ्यावेत, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका अधिकाऱ्यांनी दिलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालया शेजारी असलेल्या खुल्या जागेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे। या जागेच्या बांधकाम परवान्यासाठी महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर महापालिकेकडून इमारतीसाठी बांधकाम परवाना देण्यात आलाय। त्यामुळे जिल्हा बँकेच्या नूतन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालंय। जिल्हा बँकेने 2 वर्षांपूर्वी मुख्यालयाच्या शेजारी माहिती तंत्रज्ञान विभागासाठी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता। या बांधकामासाठी अंदाजपत्रकात सुमारे 8.5 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती। बँकेकडून इमारतीच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या होत्या। पात्र निविदा धारकाला नूतन इमारतीचं काम देण्यात आलं होतं। बँक प्रशासनाने नूतन इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचं महापालिकेने निदर्शनास आणून दिलं होतं। त्यानंतर बँकेने त्रुटी पूर्तता करून फेर प्रस्ताव सादर केला होता। मात्र त्यानंतरही गेल्या वर्षभरापासून महापालिका प्रशासनाने जिल्हा बँकेला बांधकाम परवान्याची फाईल प्रलंबित ठेवली। बांधकाम परवाना मिळवण्यासाठी बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी अनेक वेळा हेलपाटे मारले, परंतु परवाना देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे। अखेर महापालिका प्रशासनाने जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीसाठी बांधकाम परवाना दिला। त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेचे निमंत्रक पीएन काळे यांनी दिलाय। कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने भविष्यातील आंदोलनाचं रणशिंग फुंकल्याचं काळे यांनी सांगितलंय। कर्मचाऱ्यांनी भर उन्हामध्ये तब्बल 2 तास आंदोलन करत शासनाच्या विरोधात असंतोष व्यक्त केलाय। राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपालिका, नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी, खुल्लर वेतन त्रुटी समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा, PFRDA कायदा रद्द करण्यात यावा, EPS 95 नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1981च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा, 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळावेत, जाचक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा, 2005 नंतर
100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेळगाव सीमा भागाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। युवा आमदार रोहित पाटील यांनी सभागृहात हा विषय जोरदारपणे मांडत सीमा भागातील मराठी बांधवांच्या परिस्थितीबाबत सभागृहाचं लक्ष वेधलंय। मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होत असून महाराष्ट्र सरकारने तातडीने यावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा संघर्ष हा 1956 पासून सुरू आहे। गेल्या अनेक दशकांपासून सीमा भागातील मराठी भाषिक संघर्ष करत असून त्यांच्यावर अनेक वेळा अन्याय झालाय। सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सातत्याने हा प्रश्न उचलला जातोय, मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसतंय। सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरूच असून मराठीत नामफलक लावणे, मराठीत संवाद साधणे यावर निर्बंध आणले जात आहेत। सीमावासियांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत अशी मागणी रोहित पाटील यांनी सभागृहात केली आहे। यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सीमा भागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय अनेक मराठी युवक नेते संघर्ष करत आहेत। शुभम शेळके यांचं नाव घेत त्यांनी सांगितलं की मराठी अस्मिता टिकवण्यासाठी लढणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत, गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना संरक्षण द्यावं। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कर्नाटकात जातात, तसेच रोजगारानिमित्त ही मराठी माणसं तिथे वास्तव्यास आहेत, त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा काढून सीमा भागातील मराठी बांधवांना सुरक्षा मिळेल यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्याच्या विकासाच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले। जत तालुका हा राज्यातील मोठ्या क्षेत्रफळाचा असूनही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मागास राहिलाय। या तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच जत शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोड करावा व तालुक्यातून 2 राष्ट्रीय महामार्ग जात असून या महामार्गालगत सर्व्हिस रोड करून नागरिकांची गैरसोय दूर करावी। मुख्य महामार्गावर अपघाताने शेकडो नागरिकांनी जीव गमावलाय, त्यामुळे ज्या मुख्य गावातून हा महामार्ग जातो त्या प्रत्येक गावात सर्व्हिस रोड करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली आहे। जत तालुक्याचे विभाजन गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित आहे। तालुक्याचं क्षेत्रफळ मोठं असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागतोय। विभाजनामुळे प्रशासनावरील ताण कमी होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल असं ढोणे यांनी सांगितले। तसेच तालुक्यातील सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी पदे रिक्त असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे, ही पदे तातडीने भरावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ट्रॅफिक सिग्नलच्या वेळेत बदल करावा अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की मार्च महिना सुरू झाला की उन्हाच्या तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागतात। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती करतो असतो की उन्हाळा असेपर्यंत सांगली जिल्ह्यातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी 12 ते सायंकाळी 4:30 पर्यंत बंद करावेत, कारण दुचाकी वाहनधारकांना सिग्नलला थांबताना फार मोठ्या प्रमाणात उन्हाचा त्रास जाणवतो, त्यामुळे वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद करण्यात यावेत आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करण्याची मागणी सतीश साखळकर यांनी केली आहे।